शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचा असेल तर ह्या पद्धतीने खजुराचा ज्यूस करून प्या. तर मी 3 खजूर घेतलेले आहेत. छोटे आहेत म्हणून 3 घ्यायचेत आणि मोठे असतील तर 1 किंवा 2च घ्यायचेत, जास्त घ्यायचे नाही आहेत. आता याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं. खजूर हा उष्ण आहे आणि पचायला जड आहे म्हणून तो नुसता खाऊ नये. तर दाखवल्या पद्धतीने जर ज्यूस करून पिलात ना तर 2 ते 3 दिवसात हिमोग्लोबिन वाढायला सुरुवात होते. आणि हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणं काय आहेत? तर पाठ दुखते, अचानक डोळ्यासमोर अंधारी येते. ही लक्षणं असतील तेव्हा लगेच आपण खजूरचं ज्यूस करून प्या. आता हा खजूर भिजला आहे, रात्रभर भिजत ठेवलेला. त्याच्यानंतर असं मऊ करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये चोथा आहे थोडा, तर गाळून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर मग हा चोथा पण राहणार नाही. पण सकाळी सकाळी कुठे मिक्सरमध्ये फिरवणार, म्हणून या पद्धतीने चोथा काढून टाकायचा. परत राहिलेल्या चोथ्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा गाळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण ज्यूस याच्यामध्ये आपल्याला मिळून जाईल. आता हा ज्यूस आहे ना सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचा आहे. जितका लवकर घ्याल तितका जास्त फायदा होईल. हा खजूरचा ज्यूस आहे ना कमीत कमी 3 आठवडे तरी घ्या आणि मग परत गॅप द्या आणि परत पाहिजे तर नंतर लागलं तर चालू करायचं.